बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अगदी सगळ्यांसाठीच ही बातमी फार महत्त्वाची आहे. अखेर ज्याची भीती होती तीच खरी ठरली आहे. चीनच्या HMPV विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केलाय. देशभरात 6 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये रुग्ण आढळलेत, तर गुजरातमध्ये 1 आणि कर्नाटकात 2 रुग्ण आढळलेत. गुजरातमध्ये 2 महिन्याच्या बाळाला HMPVचा संसर्ग झालाय, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला आणि 3 महिन्यांच्या चिमुरडीला HMPVची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता आणि म्हणूनच चिंता आणखीनच वाढलेली आहे. तर कर्नाटक गुजरातमध्ये नेमकं किती रुग्ण आढळलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. चेन्नईमध्ये 2 रुग्ण आढळलेत, तर कोलकातामध्ये 1 रुग्ण आढळलाय. कर्नाटकमध्ये 2 रुग्ण आणि गुजरातमध्ये 1 रुग्ण असल्याचं कळतंय. आणि यानंतर आता टॉप 50च्या माध्यमातून राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. चीनच्या नव्या HMPVचा भारतात शिरकाव झालाय. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्री या बैठकीवरती चर्चा करणार आहे. भारतासमोर उभ्या ठाकलेल्या HMPVच्या नव्या संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सज्ज असल्याची माहिती भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. यावेळी शासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. HMPVचा भारतात शिरकाव झाल्यानं सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर रमेश भराटेंनी केलंय. HMPVचा सध्या भारतात देखील शिरकाव झालाय. बंगलोर आणि कर्नाटकमध्ये 3 रुग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर सुद्धा पसरलंय. देशविदेशातून कोट्यावधी लोक कुंभमेळ्याला येतात आणि याच पार्श्वभूमीवरती साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. मुंबईच्या ताज हॉटेलजवळ एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दोन्ही गाड्यांच्या नंबर प्लेटवरती एकच नंबर आहे. MH01EE2388 नंबरच्या गाड्या आहेत, तर दोन्ही गाड्या चालकांसह कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या असून चौकशी सुरू आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मोक्का अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. हत्येच्या मागे 1 नव्हे तर 3 कारणं असल्याचा दावा पोलिसांनी कोर्टामध्ये केलाय आणि या प्रकरणी आतापर्यंत 26 जणांना अटक झाली असून 3 आरोपी अजूनही फरार आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वामुळे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई पालिकेला विविध मानांकनं प्राप्त झाली आहेत. कर्तव्य बजावण्यासाठी दुरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत कामावरती हजर राहण्यास काही वेळ अडथळे येतात. त्यामुळेच कामाच्या नियोजित वेळेत 1 तासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली आहे. वर्धा विभागातील 211 बस गाड्यांना व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. यामुळे एसटीचं थेट लोकेशन आता घर बसल्या कळणार आहे. ॲपद्वारे कोणती एसटी बस किती वाजता पोहोचणार, कोणती बस अचानक रद्द झाली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळणार आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3च्या उभारणीमुळे पुणेकरांना सुलभ आणि वेगवान वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू असून लवकरच हिंजवडीचं IT हब शहराच्या मध्य भागातील शिवाजीनगरला जोडलं जाणार आहे. डहाणू समुद्रकिनारी वाढवण बंदर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं हिरवा कंदील दिल्यानंतर बंदर उभारणीच्या कामाला गती आली आहे. पहिल्या टप्प्यात 200 हेक्टर जागा विकसित करणं आणि भराव करण्यासाठी निविदा मंजूर करून कामाला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 76,200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दिल्लीच्या इंडिया गेटचं नाव बदलण्याची मागणी भाजपचे जमाल सिद्दीकी यांनी केली आहे. इंडिया गेटचं नाव बदलून भारत माता द्वार करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून करण्यात आली आहे. इस्रोनं नुकतंच श्रीहरिकोटा इथून PSLV रॉकेटद्वारे अत्यंत महत्त्वाकांक्षी
स्पाडेक्स मिशन लॉन्च केलाय. दरम्यान घेण्यात येणारी डॉकिंग चाचणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी स्पाडेक्स डॉकिंग चाचणी 7 जानेवारीला होणार होती. आता हीच चाचणी 9 जानेवारीला होणार असल्याचं इस्रोनं ट्विटर अकाउंटवरून जाहीर केलंय. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबई महापालिकेला इशाराच दिलाय. हे प्रदूषण लहान मुलांसाठी अधिक घातक आहे. 15 दिवसांत ऍक्शन प्लॅन दिला नाही तर आम्ही कारवाई करू असा इशारा कदमांनी पालिकेला दिलाय. येत्या उन्हाळ्यात चित्र अजून भयानक असेल अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरती आता विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत. मुंबईतील प्रमुख स्थानकांवरती डिजिटल लाऊंज, चार्जिंगसाठी प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा प्रवाशांना पुरवल्या जातील. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केलाय. पुणे पोलिसांकडून मिशन 15 राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत पुण्यातील महत्त्वाच्या 15 रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. येत्या काही दिवसांत पुणेकरांच्या सेवेमध्ये एकूण 6 वंदे भारत एक्सप्रेस येणार आहेत. प्रवासाचा कालावधी कमी व्हावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशानं रेल्वे प्रशासनानं वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. मुंबईत थंडी वाढली आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. सांताक्रूजमध्ये सोमवारी 16.8 अंश सेल्सिअस तर कुलाब्यामध्ये 19.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईच्या तापमानात पुढचे 2 ते 3 दिवस ही घट कायम राहणार आहे. उत्तरेकडून थंड वारे येत असल्यानं थंडीत वाढही झाली आहे. मुंबईचा किमान तापमानाचा पारा हा 14 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. मुंबईत थंडी वाढली आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. सांताक्रूजमध्ये सोमवारी 16.8 अंश सेल्सिअस तर कुलाब्यामध्ये 19.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईच्या तापमानात पुढचे 2 ते 3 दिवस ही घट कायम राहणार आहे. उत्तरेकडून थंड वारे येत असल्यानं थंडीत वाढही झाली आहे. मुंबईचा किमान तापमानाचा पारा हा 14 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यानंतर पुन्हा वळूयात टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. महामार्गावरती बर्फ साचल्यानं पर्यटकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. अरुणाचल प्रदेशमध्ये गोठलेल्या तलावावरती 4 पर्यटक चालत असताना अचानक बर्फ तुटल्यानं त्यातच ते अडकलेत. दरम्यान अथक प्रयत्नानंतर चौघांनाही वाचवण्यात पर्यटकांना यश आलंय. ओए भाई जाओ ना भाई. Ono tanggoy manus. हिमाचल प्रदेशातल्या चंबामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. हिमस्खलनच्या भीतीनं ट्रेकिंग न करण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय. नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सातत्यानं प्रयत्न होतात. रुग्णालयांतील विशेष नवजात काळजी कक्षात 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत एकूण 2,77,114 बालकांवरती मोफत यशस्वी उपचार केलेत आणि त्यामुळे नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आलंय. पुणे एअरपोर्टवरती हैदराबादला जात असलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. धक्कादायक म्हणजेच आरोपी दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक आहे. त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. बेकायदेशीर धंदे, गँग चालवून खंडणी मागणाऱ्या टोळक्यांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी इशाराच दिलाय. कुठलेही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, नाहीतर तुमच्या 7 पिढ्यांची आठवण करून देऊ असा इशाराच पोलीस आयुक्तांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिलाय.
बदलापूरच्या MIDC परिसरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे। या भुयारी गटार योजनेमुळे MIDCतील कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा विश्वासच आमदार किसन कथोर यांनी व्यक्त केलाय आणि या भुयारी गटार योजनेसाठी 128 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। अमरावतीतील 40 हॉस्पिटलसह 30 मोठी प्रतिष्ठानं फायर सेफ्टी विना असल्याची बाब समोर आली आहे। 3 महिन्यांपूर्वीच फायर सेफ्टीची मुदत संपली असून फायर सेफ्टीसाठी 7 दिवस मुदत देण्यात आली होती। यापूर्वी फायर सेफ्टी नसल्यानं अनेक ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत। शिर्डी साई संस्थानच्या प्रसादालयाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। वर्षभरात तब्बल 1,64,00,000 भाविकांनी भोजनाचा लाभ घेतलाय। 2023च्या तुलनेत 2024 मध्ये तब्बल 10 लाखांनी भाविकांमध्ये वाढ झाली आहे। दररोज साधारणतः 25,000पर्यंत भाविक प्रसादालयात जेवण करतात। उत्सव काळात ही संख्या 1 लाखांपर्यंत जाते। बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले जनसुराज्य पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी बळाचा वापर करून उपोषण संपवण्याचा प्रयत्न केल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। रोहित शर्मानं प्लेइंग 11 मधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय। यावरती अभिनेत्री विद्या बालननं रोहितचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे। मात्र याच पोस्टमुळे आता विद्या ट्रोल होतीये। ही पोस्ट PR असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। तर या संदर्भात आता विद्याच्या PR टीमला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। दिग्दर्शक रवी जाधव यांनी नव्या घरात गृहप्रवेश केलाय। या पूजेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केलाय। डोंबिवलीमधील छोटंसं गाव ते आता आलिशान घर असा प्रवास त्यांनी या पोस्टमध्ये मांडलाय। रवी जाधव यांच्या व्हिडिओवरती चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केलाय। सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे इथल्या मन्नत बंगल्यावरती आणखी 2 मजले वाढणार आहेत। राज्याच्या पर्यावरण विभागानं नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे बंगल्याच्या विस्तारीकरणाची शाहरुखची मन्नत अखेर पूर्ण होणार आहे। दिल्लीतल्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसच्या सामन्यात नियम डावलल्याचा आरोप महिला कबड्डीपटूंनी केलाय। 18 टीम या स्पर्धेत असून त्यांच्यात 4 गट करण्यात आलेत। मात्र गटमधल्या विजेत्यांमध्येच थेट सेमीफायनल खेळवली जाणार आहे। तसंच सरकारी कर्मचारी नसलेले कबड्डीपटू सुद्धा स्पर्धेत खेळत असल्याचा आरोप महिला कबड्डीपटूंनी केलाय। आणि आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। मुंबईतलं प्रदूषण अजूनही कायमच आहे। गोवंडी आणि शिवाजीनगरमधील हवा वाईट आहे, तर बोरीवलीमध्ये समाधानकारक हवेची नोंद झाली आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्यामुळेच आता मुंबई महापालिकेनं कठोर उपाययोजनाही सुरू केल्या। त्यामुळे मुंबईच्या काही भागातील हवा सुधारली आहे। मात्र मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। आणि आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। मुंबईतलं प्रदूषण अजूनही कायमच आहे। गोवंडी आणि शिवाजीनगरमधील हवा वाईट आहे, तर बोरीवलीमध्ये समाधानकारक हवेची नोंद झाली आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्यामुळेच आता मुंबई महापालिकेनं कठोर उपाययोजनाही सुरू केल्या। त्यामुळे मुंबईच्या काही भागातील हवा सुधारली आहे। मात्र मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। आणि यानंतर आता 36 जिल्ह्यांच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून। वाशिम शहरात नगरपालिका अंतर्गत कचरा जमा करणाऱ्या घंटागाड्यांची चाक आजपासून थांबली आहेत। घंटागाड्यांवरील चालकांचं मागील 2 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारलं गेलंय। जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील असा इशाराच या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे। हिंगोलीत पोलिसांच्या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारलंय। आरोपीच्या तपासासाठी पोलिसांनी पीडित कुटुंबाकडून गाडी मागवल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। 2 महिन्यांपूर्वी खासगी क्लासेसच्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळूनच 12वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचं हे प्रकरण आहे।
ई-केवायसी साठी लाडक्या बहिणींनी बँकेसमोर रात्री थंडीत रांगा लावल्या. नांदेडच्या हदगाव एसबीआय बँकेबाहेरील हा प्रकार आहे. ई-केवायसी केली नसल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे बँकेत पैसे अडकलेत. बँकेच्या गलथान कारभाराचा लाडक्या बहिणींना फटका बसलाय. पुण्याच्या खेड तालुक्यातील बाफ गावात राजराजेश्वर मंदिरात होळकर घराण्याचे वंशज भूषणराजे होळकरांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसहच 18 पगड जातीतील विविध संघटना, राज्य आणि देशभरातील इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसचे डबल डेकर डबे कालबाह्य करण्यात आले. यामध्ये गुजरात आणि पालघरमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होऊ लागले. डब्याला लटकून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. येवल्यात ठिकठिकाणी सामाजिक संस्था आणि खासगी व्यक्तीकडून दुचाकीला तारेचं कवच लावलं जातंय. नाशिकच्या येवल्यात 3 दिवस मोठ्या उत्साहात पतंग उत्सव साजरा केला जातो आणि यामुळे मांजापासून दुचाकीवरून जाताना संरक्षण होण्यासाठी तारेचं कवच लावलं जात आहे. श्रीवर्धनमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलाय. रस्त्यावरून चालत असलेल्या व्यक्तीवरती मोकाट कुत्रे उडी मारून हल्ला करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भय आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय. यामुळे नागरिकांसह दुचाकी स्वारांकडून बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. संगमेश्वर बाजारपेठेत बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सलग 2 दिवस बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. चंद्रपुरातील बागला चौकामध्ये एका अस्वलानं प्रवेश केल्यानं खळबळ उडाली आहे. गजबजलेल्या बागला चौक परिसरात अस्वल मध्यरात्री फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. बागला चौक शेजारी जंगल असल्यानं ती या परिसरातून आली असावी अशी शक्यता व्यक्त केली जाते. सोलापूर पुणे महामार्गावरती प्लास्टिक वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीत ट्रक जळून खाक झालाय. दारू न दिल्यानं बार मालकाला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील पिंजर इथे ही घटना घडली आहे. आरोपीनं दारू दिली नाही म्हणून रागाच्या भरात बार काउंटरवरती पेट्रोल टाकत आग लावली आहे. बार मालक सुदैवानं थोडक्यात बचावलेत. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. आणि आता बुलेटिनमध्ये मुंबईतून एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते. मुंबई गोळीबारानं हादरली आहे. पी डिमेलो रोडवरती दुचाकीवरून आलेल्या 2 दरोडेखोरांनी गोळीबार करत अंगडियाला लुटलाय. सोनं घेऊन दरोडेखोर फरार झाले. या गोळीबारात अंगडिया जखमी झालाय. त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि फरार आरोपींचा पोलीस शोध सुद्धा घेत आहेत. एकंदरीतच अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. गोळीबाराच्या घटना राज्यभरात वाढत असताना आता मुंबईतून सुद्धा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दरोडा टाकण्यासाठीच हा गोळीबार करण्यात आल्याचं कळतंय आणि सोनं घेऊन आरोपी फरार सुद्धा झाले आहेत. या फरार आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहेत. मात्र या गोळीबारामध्ये अंगडिया जखमी झाला असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर पुन्हा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावरती हल्ला केलाय. कुटुरू रोड इथे नक्षलवाद्यांनी आयईडी पेरलं होतं आणि सुरक्षा दलाची वाहनं जात असतानाच मोठा स्फोट झाला. या स्फोटात 9 जवान शहीद झाले असून 6हून अधिक जवान गंभीर जखमी झालेत.
आरे कॉलनीत पिकनिक पॉइंटवरती बेजबाबदारपणे तरुण दुचाकी चालवत असताना भीषण अपघात झालाय। यावेळी ट्रकच्या धडकेत 2 दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झालाय। ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून मृत पावलेली दोन्ही मुलं आरे कॉलनीत राहत असल्याची माहिती आहे। मीरा भाईंदर इथल्या काशीमीरा परिसरात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला स्थानिकांनी चोप दिलाय। यावेळी आरोपीची अर्धनग्न धिंड काढत पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। टोरेस कंपनी चालक दादर मीरा भाईंदर आणि तुर्भेतील गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार झालाय। नागरिकांनी करोडो रुपये गुंतवले होते। कमी कालावधीत दुप्पट पैसे देण्याचं आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं होतं। कंपनी अचानक बंद झाल्यानं गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनी बाहेर गर्दी केली आणि या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत। वाशिमच्या सिव्हिल लाईन भागातील एका घरात दिवसा ढवळ्या 37 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। मुंबईतील सदस्य बाहेर गावी गेल्याची संधी साधूनच चोरट्यांनी लॉक तोडत नगदी रोख रकमेसह 15 तोळे सोन्यावरती डल्ला मारलाय आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। वर्ध्यात जोडे आणि इलेक्ट्रिक साहित्याच्या आडून तंबाखू तस्करीचा प्रकार उघडकीस आलाय। समृद्धी महामार्गावरती आंतरराज्यीय तंबाखू तस्करी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आलाय। यावेळी कंटेनरसह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मनमाड चांदवड रोडवरती 2 शाळकरी मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलाय। या अपघातात 10वीत शिकणाऱ्या वैष्णवी कोकाण आणि आदित्य सोळसे या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय। आणि आता बातमी शिक्षक भरती संदर्भात आहे। राज्यातील शाळांमध्ये लवकरच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती केली जाणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती करण्यात येणार असल्याचं कळतंय। तर मुंबईत शाळा संस्था चालकांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत दादा भुसेंनी ही महत्त्वाची अशी घोषणा केली आहे। आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी आहे। उत्तर भारतात कडाक्याची थंडी पाहायला मिळतेय। दाट धुक्यामुळे वाहतुकीला सुद्धा फटका बसलाय। दिल्लीतल्या दाट धुक्यामुळे विमान उड्डाणांवरती परिणाम होतोय। सोमवारी कमी दृश्यमानतेमुळे 400 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं उशिरानं झाली होती। तर आज सुद्धा अनेक विमान उड्डाणांना उशीर होतोय। दिल्ली विमानतळावरून दररोज जवळपास 1300 विमानांचं उड्डाण होतं। मात्र आता यातील बऱ्याच विमानांना उशीर होतोय।